कांदा वाव मस्त बटाटा या वाव नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा गणपतीचा 7वा दिवस आहे आणि आजच्या दिवशी मी घरी जाणार होतो, म्हणजे उरणला मामाकडे आलोय. आणि आज आहे आर्यवीरचा बड्डे, तर बड्डेच्या निमित्ताने मी आज थांबलोय, नाहीतर माझा दौरा आज उरणलाच होता. सो आता आपण बड्डे सेलिब्रेशनची व्हिडिओ बघूया आणि आय होप तुम्हाला मागचा ब्लॉग आवडला असेल. सो ह्या ब्लॉगला पण तेवढं शेअर करा जसं मागच्या ब्लॉगला केलं. सायली, तुला मागच्या ब्लॉगमध्ये रडताना बघून बऱ्याच जणांनी कमेंट केलेत मला पर्सनली. काय बोलायचं तुला? काय बोलतो बोल. विसर्जनाच्या ब्लॉगमध्ये कसं काय रडायला आला? तू कशाला लपतस? तुला कसं वाटलं विसर्जन? ही आलीच नाही, मला बेकार वाटलं म्हणून रडलो. तू का नाही आलीस? का नाही आलीस? तयारी केलीच नाही तिने. कंटाळा आला. बघा, लहान मुलांना पण कंटाळा येतो विसर्जन द्यायला, त्यांना जास्त हौस पाहिजे. तुला काय वाटतं वेदन? या आधी दिवस येऊ नव्हता, येऊ पण नव्हता. चीज म्हणजे बटर. चला आणि इकडे आपली मराठी संस्कृती, औक्षण केल्याशिवाय आपण बर्थडे सेलिब्रेट करत नाही. मामी गुड्डूला साखर नाही घेतली, असू दे काय ऍडजस्ट. 13 वर्षाचा झालेला आहे गुड्डू. चला याला तर 13 फटके मारा सगळे. हा बर्थडे झाल्यावर येऊ तर तयारी. 13 वर्ष. अख्ख्या वलीला आवाज गेला असेल. टू यू. आणि केकवर सगळ्यांचा. अरे बाजू हा तिथे बाजूला मला असं पाहिजे होतं.
फोटो पाहिजे त्याला फोटो काढायचा आहे. फोटो नव्हतं काढतो मला फक्त बरोबर होता. अशा प्रकारे केकचा मॉडेल केक मध्ये आम्ही आपण छपरी केलं चिकन आणि हा मटन. चिकन मटन आणि भाकरी. बर्थडेची पार्टी दिली आहे ही, पण मला नाही भेटला. मला पण पाहिजे हो पार्टी. मी तर नाही खाणार आहे कारण आपले साखर चौथीचे गणपती गेल्याशिवाय नाही खात मी. तर मला मी काय खाऊ आता. मला काहीतरी हान व्हेज मध्ये पार्सल. तर ही सगळेजण जेवतात आता मस्त. आता श्रावण पण संपलाय. 5 दिवसाच्या गणपती बाप्पांचं पण विसर्जन झालंय आणि आता नॉनव्हेज. काय पाहिजे बघ. वाव केजी एकदम मस्त. केजी. अच्छा क्रेझी बोललास का. मला का काळजी. केजी ना. केजी म्हणजे काय. काळजी. क्रेजी बोलतो. क्रेझी क्रेझी काहीतरी थोडा वेगळा. अच्छा. कांदा वाव मस्त. बटाटा या वाव. लिंबू निपलते लिंबू. बघा लिंबू बघा लिंबू. पिलतोय बोल. निपलतोय काय. पिलते कसा निपलते आमच्या भाषेत. निपलतोय. आमचा दीपवदा फ्राईड राईसची वाट बघताना. दीपवदा झोप आली मला. कसं वाटतं तुला. सध्या जाम भूक लागली आहे आणि झोप पण आली त्याच्यामध्ये. तरी मला आज पूर्ण रात्री आपण एडिटिंग करायची. बंद कर. सो मामाने मला आणलेला आहे व्हेज फ्राईड राईस. कारण माझा आहे उपवास. माझा आहे उपवास. येस व्हेजच आहे ना ह्यो. वेजेस आहे. वा मस्त वास येतोय. थँक्यू गुड्डू फॉर बर्थडे पार्टी. आणि इथे राईस फोडताना आणि माझ्या तोंडात पाणी येताना जेवलास ना. मस्तपैकी व्हेज फ्राईड राईस खातोय मी आता इथे. मला तर हातानेच खायला आवडतं. मला आवडतं आमच्याकडे चव आहे. तर ही बर्थडेची शॉर्ट आणि छोटीशी व्हिडिओ होती. जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घरीच आहे मी. टी शर्टवर होल वगैरे पडलेत. लगेच कमेंट करू नका. जुनी टी शर्ट आहे. तर आता हे तर ब्लॉग आपले संपलेले आहेत. म्हणजे जे मामाकडचे गणपती होते ते संपलेले आहेत. आता 21 तारखेला फक्त 3 दिवस बाकी आहेत. म्हणजे आपल्या साखर चौथीच्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. तर माझी मखराची सुद्धा तयारी चालू आहे आणि माझ्या फोनची स्टोरेज नेहमीप्रमाणे फुल आहे. सो जसं होईल तसं मी घेण्याचा प्रयत्न करतोय शूट. मला ॲक्च्युली बिलकुल वेळ नाही आहे. अजिबात टाईम नाही मला. कारण कामावरून येऊन मला बाकीच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत. सो मला वेळ द्या थोडासा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी किंवा शूट करण्यासाठी. टिल देन टेक केअर. काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.